नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण टीईटीसाठी खास लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। आता या पाठीमागचं लेक्चर मी घेतलेलं आहे समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र जो आहे या विषयासाठी पेपर 2 मध्ये, पेपर नंबर 2 मध्ये 60 गुण 60 प्रश्न असतात। मित्रांनो, 60 गुणांसाठी हा भाग आहे किंवा ह्याला और गणित आणि विज्ञान आहे। पण आता सामाजिक शास्त्र हा घटक मी घेतोय। आता या विषयाचं आपण विश्लेषण करू। आता मूळ बघितलं तर टोटल 150 गुणांची प्रश्नपत्रिका आणि ओपन मध्ये क्वालिफाय होण्यासाठी 90+ गुण असणं अपेक्षित आहे आणि कास्टसाठी 82.5 म्हणजेच आपण 83 गृहीत धरू एवढे गुण असणं अपेक्षित आहे। तर मित्रांनो, आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीचा विचार केला तर अकॅडमीचे रिझल्ट पाठीमागचे टीईटीचे तर आहेच, एमपीएससीचे पण आहेत। एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी एमपीएससी मधून सिलेक्ट झालेले दिसतील। टीईटीचे सुद्धा आपले 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे पाठीमागच्या टीईटी मध्ये। 2018ची जी पाठीमागे झालेली टीईटी आहे त्यामध्ये आपले 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। तुम्ही एक डोक्यात ठेवा की मुलांना यश कधी मिळतं किंवा आपलं सिलेक्शन कधी होतं। सिलेक्शन म्हणजे क्वालिफाईंग यामध्ये कधी होऊ शकतो 90 मार्क्स। आता आपला जो प्रोग्राम आहे तो जर प्रोग्राम तुम्ही अटेंड केला तर किमान 100+ मार्क्स तुम्हाला मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल, काहीच अवघड नाही। आता तुम्ही म्हणाल तर माझ्या एकाचा विषय, आमच्या प्रत्येक विषयासाठी वेगळा शिक्षक आहे। आपल्या ॲम्बिशियस अकॅडमी मध्ये या सेकंड पेपर मध्ये 60 गुणांचं फक्त आणि फक्त काय आहे, सामाजिक शास्त्र। आता सामाजिक शास्त्रामध्ये काय येणार आहे? इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, पंचायत राज असेल, राज्यशास्त्र व पंचायत राज हे असणारे घटक असणार की नाही? असणार। आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, ठोकळ गोष्टी माहीत नसतात, त्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं अपेक्षित आहे। मग आपल्याला 100 गुण कधी मिळतील किंवा 100+ कधी होऊ? ज्यावेळी आपल्याला परीक्षेमध्ये काय येतं हे समजेल त्यावेळी, तिथंच आपण निम्मी लढाई जिंकतो। मग परीक्षेमध्ये काय येतं हेच जर माहित नसेल आणि आपण 10-12 तास अभ्यास करत असेल तर आपलं सिलेक्शन होईल? आपल्याला 100 पेक्षा जास्त मार्क्स मिळतील? नाही। 100 किंवा 110 मार्क्स पडणाऱ्यापेक्षा कदाचित तुम्हाला जास्त ज्ञान असेल, पण परीक्षेत येणारे प्रश्नांचं ज्ञान नसल्यामुळं तुम्ही कमी पडता। 90च्या ऐवजी 89 जरी पडली तर तुम्ही मागे राहिला। म्हणजे ज्ञान पाहिजेच, अभ्यास पाहिजेच, पण परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात त्याचा अंदाज बांधला पाहिजे। मग त्यासाठी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं पाहिजे। त्याचबरोबर तसे संदर्भ बुक आपण वाचून घेतलेले असले पाहिजेत आणि मग त्याचं अवलोकन करून ते वाचलेलं सगळं लक्षात ज्यावेळी राहील आणि ते प्रश्नपत्रिकेमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये आपण ज्यावेळी उत्तराच्या स्वरूपानं उमटवू त्यावेळी आपल्याला यश मिळेल। आणि मग हे करण्यासाठी आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष घालवायचे आहेत का? नाहीत घालवायचे। कारण काय होईल की तुम्ही अभ्यास करणार, वाचणार, मग नेमका प्रश्नपत्रिका कशी येते, काय येते त्याचा ॲनालिसिस करणार, त्यासाठी वेळ जाणार। मग तसं तुम्ही वेळ का खर्च करता? आत्ता वेळ नाही आपल्याकडं। पुढच्या 2 महिन्यामध्ये कदाचित परीक्षा असणार आहे। 2 महिन्यानंतर शासनाने आता डिक्लेअर केलेलं आहे की लवकरच आम्ही परीक्षा घेणार। आता हे सगळं माहीत आहे, मग या 2 महिन्यामध्ये हे सगळं संदर्भ तुमचे वाचून होणार आहेत का? नाही होणार। मागच्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस व्यवस्थित होईल का? हा, प्रश्नपत्रिका वाचून होतील, पण त्याच्याशी संदर्भानं इतर विषय किंवा उपघटक आहेत त्या उपघटकातली खोली किंवा डेप्थ जितकी पाहिजे तितकी तुम्ही करू शकाल का? या 2 महिन्यात शक्य आहे? नाही। मग त्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये या, तुम्हाला नक्की या गोष्टी तयार मिळतील। एक उदाहरण पण मी सांगून टाकतो। समजा
आपल्याला ऊस खाल्ला, आपण ऊस खात असेल तर काय काय अवस्था होते बघा. ऊस रानात जायचं, तोडून आणायचा, तो परत स्वच्छ धुवायचा आणि खायचा. खात असताना आपलं तोंड चिकट होणार, कपडे घाण होणार, चोयट्या इतस्ततः आपण फेकून देणार. चोयट्या टाकल्यानंतर त्याच्यावर माशा बसणार आणि मग तो कष्ट करून खाल्ल्यानंतर चावून घेतल्यानंतर आपल्या शरीराला जी जीवनसत्व, खनिज, क्षार त्यामधून जे काय मिळायचं ते मिळणार. बरोबर. तर मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी आणि तेही अगदी पूरग्रस्त रानातून जाऊन आणायचं, लांबून आणायचं, चिखलातून आणायचं म्हटल्यानंतर अजून तो त्रास, त्यासाठी रानात जाऊन येण्यासाठी पेट्रोल खर्च करा. या सगळ्या गोष्टीसाठी आपण गुंतून बसणार आणि जे क्षार, खनिज जी मिळायचे, जीवनसत्व जे मिळायचे तेवढीच मिळणार. त्याऐवजी हे सगळं करण्याऐवजी तुम्ही जर फक्त रसवंती गृहामध्ये गेला आणि तिथून 5-10 रुपये जे काय किंमत असेल दिली आणि तो ग्लास पिला, त्यातून जे क्षार खनिज मिळणार आहे तेच ऊस आणून खाल्ल्यानंतर सुद्धा तेवढंच मिळणार होतं. पण रसवंती गृहामधून घेऊन आपण पेल्यानंतर काय झालं, हे जे वाया गेलेलं कष्ट आहे ते कष्ट करावं लागणार नाही. आपल्याला लगेच 2 मिनिटामध्ये रस मिळाला, आपल्याला क्षार, जीवनसत्व, खनिज जे काय मिळायचं ते सगळं मिळालं आम्हाला आणि आपण ते घेऊन पुढे निघालो. तसंच आहे या परीक्षांचं पण. जे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातंय त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून टू दी पॉईंट तुम्हाला ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये शिकवलं जाईल आणि त्याचमुळं आपले शेकडो विद्यार्थी यशस्वी झालेले दिसतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी होणार याची खात्री देतो. आता आपली असणारी जी TATची लेक्चर सिरीज आहे त्या लेक्चर सिरीजचा विचार केला तर पहिलं लेक्चर तुम्ही पाहिलंच असेल. जर पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या. मग आता आपण 2018ची जी परीक्षा झाली त्या 2018च्या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र विषयाचे 60 प्रश्न होते आणि भाग 1 मध्ये पहिले 30 प्रश्न घेतलेत. आता पुढचे 30 प्रश्न आपण घेऊया. आता असणारा पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? एक खाणकाम व्यवसाय, दुसरं पशुपालन व्यवसाय, तिसरं मासेमारी व्यवसाय आणि चौथं व्यापार व्यवसाय. तर मित्रांनो, शेती पूरक असणारा व्यवसाय जो आहे तो म्हणजे कोणता? पशुपालन. मग आता पशुपालन शेती हा जो आहे तो प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. त्याचबरोबर पर्यायामध्ये दिलाय मासेमारी, खाणकाम हे सुद्धा व्यवसाय प्राथमिक मध्ये येतात पण शेतीपूरक नाहीत. मग आता हे प्राथमिक व्यवसाय झाले. व्यापार व्यवसाय, व्यापार हा तृतीयक व्यवसायामध्ये, व्यवसायाच्या वर्गीकरणामध्ये येतो. तृतीयक म्हणजे सेवा क्षेत्र तृतीय मध्ये येतं आणि द्वितीय क्षेत्रामध्ये कारखानदारी क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्रातून, शेतीतून जो कच्चा माल तयार होतो त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग जो असतो तो द्वितीय क्षेत्रामध्ये मोडतो आणि प्रक्रिया करून तयार केलेला जो माल असतो तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं काम वाहतूक दळणवळणामधून होतं, ते तृतीयक व्यवसाय. आणि चतुर्थक व्यवसाय कोणाला म्हणतात तर बौद्धिक क्षमतेवर आधारलेले जे आहेत ते चतुर्थक व्यवसाय आणि म्हणजेच सॉफ्टवेअर वगैरे असं म्हणतो आपण, त्या गोष्टीसाठी चतुर्थक व्यवसाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं पंचम क्षेत्र जे असतं ते पंचम क्षेत्रामध्ये निर्णय क्षमता, उच्च निर्णय क्षमता त्यामध्ये असते, तो पंचम क्षेत्र. हे जे आहेत मग त्यामध्ये कोणते व्यवसाय समाविष्ट होतात वगैरे या सर्व गोष्टी आपण आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये सर्व घेत आहोत. ठीक आहे मित्रांनो, पुढचा असणारा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, चुनखडी प्रदेशात टिंब हे भूरूप तयार होते. 1 विलय छिद्र, 2 अवहन खळगे, 3 बारखण, 4 खाजण. चुनखडीच्या प्रदेशामध्ये विलय छिद्र होतात. आता चुनखडीच्या प्रदेशामध्ये विलय छिद्र होतात. चुनखडी म्हणजे काय? चुनखडी शास्त्रीय नाव कॅल्शियम कार्बोनेट. ही विलय छिद्र काय आहे? ज्या ठिकाणी पाणी झिरपतं, जमिनीच्या भेगामधून पाणी झिरपून आत जातं आणि त्या चुनखडीच्या प्रदेशातली झीज होते आणि
त्यातले काही अंश निघून जातो आणि काही अंश भेगातून तसाच राहतो आणि तो जो भाग आहे त्याला छिद्र पडतात. ती छिद्र हळूहळू मोठी होत राहतात, कारण झिरपून त्यामधून चुनखडीचा भाग झिजून जातो आणि ती छिद्र मोठी होतात आणि त्या असणाऱ्या छिद्रांना विलय छिद्र म्हणतात आणि ही विलय छिद्र चुनखडीच्या प्रदेशात आढळतात. तर मित्रांनो, म्हणून 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं? 1 सर रॉन्डम, 2 व्हिन्सन मॅसिफ, 3 सिडली आणि 4 मोर्सिसन. तर मित्रांनो, अंटार्क्टिका खंडामध्ये जो सर्वात उंच शिखर आहे ते म्हणजे व्हिन्सन मॅसिफ हे शिखर आहे. व्हिन्सन मॅसिफ याची उंची किती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तर अंटार्क्टिका खंडामध्ये दक्षिणेला एल्सवर्थ या पर्वतरांगेमध्ये आहे आणि ह्याची उंची आहे 4897 मीटर उंचीचं आहे. व्हिन्सन मॅसिफ अंटार्क्टिका खंडावरती आहे. मग अंटार्क्टिका खंडाचा विचार केला तर अंटार्क्टिका हे या खंडावरती मानवी वस्ती आहे का? नाही. त्या अंटार्क्टिका खंडावरती जर बघितलं तर काही जगातल्या मोजक्या देशांची संशोधन स्थळं जी आहेत, संशोधन तळ जे आहेत ते या अंटार्क्टिका खंडावरती आहेत, मात्र मानवी वस्ती नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, या अंटार्क्टिका खंडावरचं सर्वोच्च शिखर आहे व्हिन्सन मॅसिफ. त्यानंतरचा प्रश्न आहे सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? 1 नेपाळ, 2 श्रीलंका, 3 भारत, 4 पाकिस्तान. आता सार्क देशाच्या संघटनेच्या स्थापनेसाठी जो पुढाकार घेतलेला आहे तो आपल्या असणाऱ्या भारत देशाने घेतलाय. ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1985 साली या संघटनेची स्थापना झाली. मुख्यालय कुठं आहे? मुख्यालय सांगायचं असेल तर नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे आणि पहिली परिषद कुठं झाली असेल तर ढाका या ठिकाणी बांगलादेशमध्ये झालेली आहे. आता हे जे बाकीचे नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान हे जे आहेत तिन्ही देश या सार्कचे सदस्य आहेत. मग सार्कचे सदस्य संख्या किती आहे? 8 आहे. मग कोणकोणते आहेत? भारत, पाक, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका. भारताच्या सभोवतीचेच सगळे घ्यायचे. नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान हा शेवटचा असणारा देश 8वा झालेला आहे आणि मालदीव हे जे देश आहेत हे सार्क संघटनेचे सदस्य देश आहेत. तर मित्रांनो, ही असणारी सार्क संघटना स्थापनेमध्ये पुढाकार कोणी घेतला असेल तर भारताने घेतलाय. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात, कारण टिंबा. पहिला पर्याय दिलाय वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, हे बरोबर आहे. पहिलाच पर्याय बरोबर आहे. वाहतूक दळणवळण सुविधा ज्या देशाच्या चांगल्या आहेत त्या देशाची निर्यात जास्त होते आणि उत्पादन वाढतं. जर कारखान्यामध्ये तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचतच नसेल तर कारखान्यामध्ये माल तयार करून उपयोग काय नाही. मग जर कारखान्यातल्या मालाला जर मागणी जास्त आली तर उत्पादन जास्त होईल आणि उत्पादन जर वाढलं तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. मग असा एक थेरी आहे की ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जास्त असतो तो देश प्रगत मानला जातो, विकसित मानला जातो. मग सेवा क्षेत्रामध्येच वाहतूक, दळणवळण, संचार या यंत्रणा सेवा क्षेत्रामध्ये येतात. ह्याचं उत्पन्न जास्त असेल, राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा जास्त असेल तर काय दिसतं की दुसऱ्या बाजूला हे जर वाहतूक जास्त होत असेल तर कारखानदारीमधून उत्पादन वाढतं आणि कारखानदारीमधून जर उत्पादन वाढत असेल तर कारखान्याला कच्चा माल पुरवणारा जो शेती असेल
शेतीसारखा शेतीपूरक व्यवसाय जे आहेत, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जे कारखानदारीला कच्चा माल पुरवठा करतात, त्यामधून जास्त उत्पादन होईल, म्हणजे सर्वच क्षेत्रामधून जास्त उत्पादन होतं आणि देश विकसित होतो किंवा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत अर्थशास्त्राच्या त्या सुद्धा आपण बघणार आहोत पुढं आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये. त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपला स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरशी संपर्क साधा. TETची बॅच लॉन्च केलेली आहे, लवकरच सुरू होते. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा असणारा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे. तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तराचा विचार केला तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर जे आहे ते रत्नागिरी या जिल्ह्याचं आहे. किती आहे? 1123 आहे. मग लिंग गुणोत्तर म्हणजे काय हा मुद्दा येतो. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची असणारी संख्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त आहे, 1123 आहे. आणि सर्वात कमी असणारा जिल्हा जर सांगायचा असेल तर मुंबई आहे, 838 आहे. 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची असणारी संख्या 838 आहे. ठीक आहे. मग आता महाराष्ट्राचं सरासरी हे पहिलं झालं सर्वात आणि हे शेवटचं झालं शेवट. मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर काय आहे? तर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराचा विचार केला तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 925 आहे. आणि भारताचं लिंग गुणोत्तर विचार केला तर भारताच्या लिंग गुणोत्तराचा जो रेट आहे 943 आहे. आणि तेही हे सगळी आकडेवारी सन 2011च्या जनगणनेनुसार आहे. तर मित्रांनो मग आता 2011च्या जनगणनेमध्ये अजून काय आहे? साक्षरता, घनता. 2011च्या महाराष्ट्राच्या घनतेमध्ये आणि भारताच्या घनतेमध्ये किती फरक आहे? आणि 2021ची जी जनगणना आहे ती कितवी होते आहे? या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या आपल्या असणाऱ्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये बॅचमध्ये तुम्हाला नक्की हे सगळं मिळेल. त्याचे नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा असणारा प्रश्न घेऊ. यामध्ये रत्नागिरी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे. ठीक. पुढचा असणारा 37वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता ताजमहाल होय. आता त्याचं कारण कोणते आहे? म्हणजे कोणती गाडी आहे? टिंबटिंब ही गाडी म्हणजे फिरता ताजमहाल होय. 1 डेक्कन क्वीन, 2 डेक्कन एक्सप्रेस, 3 डेक्कन ओडिसी, 4 सिंहगड एक्सप्रेस. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील फिरता ताजमहाल आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही नवी रेल्वेगाडी सुरू केलेली आहे. आणि ती कुणाच्या अखत्यारीत आहे? तर भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमान ही रेल्वे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डेक्कन ओडिसी ही चालवली जाते. तिलाच फिरता राजमहाल असं म्हणतात. म्हणून 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? कोणत्या ठिकाणी नाही? 1 दिलंय कर्जत, 2 खोपोली, 3 रत्नागिरी, 4 अलिबाग. कर्जत, खोपोली, रत्नागिरी या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहेत. अलिबागमध्ये नाही हो भात संशोधन केंद्र. मग अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अलिबाग हे कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येतं. भात संशोधन केंद्र अलिबागमध्ये नाही. कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहेत. म्हणून 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 39. विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. एकमितीय, द्विमितीय, त्रिमितीय आणि संख्याशास्त्रीय. तर विभाजित वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे. मग एकमितीय आकृत्या कोणत्या? तर रेषालेख आणि स्तंभालेख ज्या आहेत ते एकमितीय आकृती आहेत. आता मग ह्या कशा असतात, काय असतात ते आपले असणारे. आता हे समाजशास्त्रामध्ये विचारलेलंच आहे. पण हे कशा प्रकारचे आलेख असतात, काय असतात? एकमितीय कसं, द्विमितीय कोणत्या आकृतीला ओळखतात, हे सगळं आपल्या असणाऱ्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये बॅचमध्ये घेत आहे आम्ही. ठीक आहे. त्यानंतरचा 40वा प्रश्न आहे. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगवेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. यामध्ये
10 अक्षांश खाडी जी आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 10 अक्षांश खाडीच्या उत्तरेकडचा भाग जो आहे तो अंदमान बेट म्हणून ओळखलं जातं. आता हे समजा पृथ्वी आहे, या पृथ्वीचं हे अक्षवृत्त आहे आणि हे विषुववृत्त आहे 0 आणि त्यानंतर इथं जे आहे याच्यावरती 10 अंशाचं आहे आणि इथं आमचे अंदमान निकोबार बेट आहेत. यांच्यामधनं ही जी रेष गेली 10 अंश चॅनेल म्हणतात, 10 अक्षांश म्हणतात. याच्या उत्तरेकडचं अंदमान बेट आणि याच्या दक्षिणेकडं निकोबार बेट म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. आता मग या 10 अक्षांश उत्तर गोलार्धातल्या 10 अंश अक्षवृत्त किंवा 10 अक्षांशच्या उत्तरेकडचा भाग अंदमान बेट आणि दक्षिणेकडचा भाग निकोबार बेट म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 22 बेटं जी आहेत ती त्यापैकी 10 बेटावरती मानवी वस्ती आहे. आता निकोबार समूहामध्ये 22 बेटं आहेत, ठीक आहे, असू दे. त्यापैकी 10 बेटावरती मानवी वस्ती आहे. 40चं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 41. गहरच्या डोंगरांनी टिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. 1 बिहार, 2 झारखंड, 3 छत्तीसगड आणि 4 ओडिशा. तर ओडिशाचा वायव्य भाग हा गहरच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. मग तिथं कोणकोणत्या ब्राह्मणी, वैतरणी या नद्या वाहत आहेत. मग त्या नद्या कुठून कशा वाहतात ह्या आकृतीसहित आणि आपल्या नकाशामध्ये हे सगळं मी स्वतः दाखवेन तुम्हाला. तुमच्या आयुष्यभरात ते विसरणार नाही, याची काळजी नक्की घेईन आणि नक्की सांगतो तुम्ही या TETमध्ये क्वालिफाय झालेलं असाल याची खात्री देतो. तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं, तर ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये या, माहिती घ्या आणि खात्री करूनच ॲडमिशन घ्या, ठीक आहे. तर बघूया पुढचा असणारा प्रश्न 42वा. हरियाणातील अंबाला शहर टिंब या नावाने ओळखले जाते. 1 विज्ञान शहर, 2 शैक्षणिक शहर, 3 ऐतिहासिक शहर आणि 4 व्यापारी शहर. तर हरियाणातील अंबाला शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता विज्ञान शहर म्हणून त्याला का ओळखतात, त्याचं कारण असं आहे की जी शास्त्रीय उपकरणं आहेत या अंबाला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केले जातात, मोठ्या प्रमाणात त्याचे उद्योग आहेत, म्हणून हरियाणामधील अंबाला शहराला विज्ञान शहर या नावानं संबोधतात. म्हणून 42चं उत्तर आहे मित्रांनो 1 विज्ञान शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता. एबनी, साग, एलम, ओक. तर साहजिक गोष्ट आहे, तर सागवानाचं लाकूड आपण वापरतो, साग हा वृक्ष आपण वापरतो, फर्निचरसाठी वापरतो, त्यानंतर इमारत बांधकामासाठी वापरतो. हे चांगलं लाकूड आहे, लवकर खराब न होणारं, कीड न लागणारं असं असणारं सागवानाचं लाकूड आहे. आता मग हे आर्थिकदृष्ट्या जास्त फायद्याचं आहे, त्याची किंमत जास्त असते. मग हे कोणत्या वनामध्ये आढळतं, पानझडी वनांच्या मध्ये हे आढळतं. मग त्या पानझडी वनांमध्ये वृक्ष पानझडी वन, शुष्क, त्यानंतर आर्द्र पानझडी वन हे प्रकार आहेत. सदाहरित वन आहेत, निमसदाहरित वन आहेत, काटेरी वन आहेत. आणि ही असणारी वनं, मग त्या वनामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात हाही प्रश्न आलेला आहे. इथून पुढं कदाचित येऊ शकतो, पाठीमागच्या परीक्षांना आलेला आहेत. मग ते कसं लक्षात ठेवायचं, ते वनांच्या मधले वनस्पतींची नावं आणि ते किती सेमी किंवा किती मिलीमीटर पाऊस किंवा किती सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी कोणती वनं आढळतात, त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये कोणती वृक्ष आढळतात याचे शॉर्टकट्स आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये मी सांगेन, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या बॅचमध्ये येणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तर त्यासाठी 43चं उत्तर आहे मित्रांनो सागवान, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे अँटिलेज द्वीपसमूह टिंब समुद्रात आहे. 1 आर्टिक, 2 बफिन, 3 कॅरेबियन आणि 4 अटलांटिक. तर अँटिलेज द्वीपसमूह हा कॅरेबियनमध्ये आहे, कॅरेबियन समुद्रामध्ये आहे. तर अंदमान निकोबार द्वीपसमूहाचा विचार केला तर तो हिंदी महासागरामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतरचा आता हिंदी महासागरामध्ये कोणकोणता भाग येतो, तर आमचा अरबी समुद्र येतो, तांबडा समुद्र येतो, बंगालचा उपसागर येतो. हे जे आहेत ते हिंदी महासागराचे भाग आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हिमालयातील कैलास पर्वतरांगेत
तिबेटमध्ये बोखरचू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. पर्याय क्रमांक 1 बरोबर. सिंधू नदी बोखरचू जवळ हिमालयामध्ये उगम पावते. मग झेलम नदी कुठे उगम पावते? शेषनाग या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते झेलम नदीचा उगम. झेलम नदीचा उगम जो आहे तो शेषनाग या ठिकाणी होतो. ठीक आहे. आता ही असणारी सिंधू नदी अशी येते, इथं बोखरचू जवळ उगम पावते. त्यानंतर झेलम नावाची नदी जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये शेषनाग या ठिकाणी उगम पावते. जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर पुढची असणारी जी चिनाब नदी आहे हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावते. हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते. आणि त्यानंतर जी आहे सतलज नावाची नदी, ती सतलज नदी राकस सरोवरामधून उगम पावते. इथं राकस सरोवर यामधून उगम पावते ती सतलज नदी. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, पाकिस्तानमध्ये सिंधूला मिळतात. मग यापैकी कोणत्या नद्या भारताच्या वाट्याला आहेत आणि कोणत्या पाकिस्तानच्या वाट्याला गेलेल्या आहेत? तो सिंधू पाणी वाटप करार आहे, तो आजही अबाधित आहे. मग तो करार काय आहे? कोणत्या नद्या सिंधूला पाकिस्तानमध्ये मिळतात आणि ज्या नद्या सिंधूच्या उपनद्या आहेत त्यापैकी किती नद्यांचं पाणी भारताच्या वाट्याला आहे आणि कोणत्या नद्यांचं पाणी पाकिस्तानच्या वाट्याला गेलेलं आहे सिंधू पाणी वाटप करारानुसार, ते आपण बॅचमध्ये बघूया. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा असणारा प्रश्न बघा. तर इटलीतील व्हिसुवियस या अलास्कातील काटमाय ही टिंबटिंब प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. 1 जाग्रत, 2 निद्रिस्त किंवा सुप्त, 3 मृत आणि 4 भ्रंशमूलक. तर इटलीतील व्हिसुवियस व अलास्कातील काटमाई ही जी आहेत ती निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखीची उदाहरणं आहेत. आता भारतामधील बॅरन बेटावरती, अंदमान निकोबार बेटातलं जे सांगतोय आपण, बॅरन बेटावरती जो ज्वालामुखी आहे तो सुद्धा निद्रिस्त किंवा सुप्त आहे. मग निद्रिस्त ज्वालामुखी कोणता, कसा म्हणायचा? निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी जो आहे तो उद्रेक कधीतरी होतोय, म्हणजे कधीतरी काहीतरी अंतरानं बऱ्याच कालावधीनंतर त्याचा उद्रेक होतो आणि बराच काळ शांत राहतो. मृत ज्वालामुखी कुणाला म्हणायचं की यापूर्वी बऱ्याच वर्षापूर्वी तिथं ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता, मात्र इथून पुढे होण्याची शक्यता नाही, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक शक्यता नाही. त्यानंतर जागृत ज्वालामुखी म्हणजे जागृत म्हणजे वारंवार उद्रेक होतो, वारंवार उद्रेक होतो. आणि त्यानंतर पर्यायामध्ये भ्रंशमूलक उद्रेक सांगितलेला आहे. भ्रंशमूलक म्हणजे भेगा पडून उद्रेक होतात, मग भेगीय उद्रेक म्हणू. आणि मग आपल्या महाराष्ट्र पठार जे आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती या भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालेली आहे. म्हणजे भेगा पडायच्या, त्यातून ज्वालामुखी वर यायचं, मग त्यामधून राख येते, स्थायू द्रव वायू पदार्थ येतात, त्यानंतर एकदम पेट घेणारे पदार्थ असू शकतात आणि वरती आल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याला लावारस म्हणतात. मग हे जे आहेत ते ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे पदार्थ असतात, पण ते कशा प्रकारे आहे, किती कालावधीनंतर ते परत रूप घेऊ शकतं, अशा प्रकारचा जो ज्वालामुखी आहे त्याला ज्वालामुखीचे प्रकार पडलेत. एक बऱ्याच अंतरानं कधीतरी होऊ शकतो, म्हणजे काही कालावधीनंतर. मृतमध्ये कधीतरी पाठीमागे झालेला आणि इथून पुढे होईल असं अजिबात वाटत नाही, पण तिथं ज्वालामुखी आहे, तो मृत ज्वालामुखी. जागृत वारंवार उद्रेक आणि भ्रंशमूलक उद्रेक हा भेगीय उद्रेक मानला जातो. आता मग ते ज्वालामुखी कशा प्रकारचे आहेत, कोणते ते आपण आपल्या असणाऱ्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये बॅचमध्ये बघूया. मित्रांनो, यासाठी आता तुम्ही महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्या. ॲम्बिशियस अकॅडमीचंच ते ॲप्लिकेशन आहे, फक्त त्याचं नाव महा टेस्ट सिरीज दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. दररोजची टेस्ट सिरीज सुरू आहे तेही मिळेल. आणि अकॅडमीमध्ये तुम्ही आल्यानंतर
एक लक्षात ठेवा की तुमच्या परीक्षेशी संबंधित सगळे प्रश्न सिलेबस कव्हर करून आणि तुमच्या सराव टेस्ट घेतल्या जातात आणि ते योग्य प्रमाणात घेतल्यामुळं, तुमच्याकडून ते करवून घेतल्यामुळं नक्की तुमचं सिलेक्शन होतं. त्यासाठी ॲम्बिशियस अकॅडमी फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा असणारा प्रश्न बघा. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनामध्ये चीनचा जगात टिंब क्रमांक लागतो. एक चौथा, तिसरा, दुसरा, पहिला. तर चहा पिकाखालील असणारं क्षेत्र आणि उत्पादनामध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो. चहा हे पीक आहे. चहा पिकाचा विचार केला तर पहिला क्रमांक चीनचा लागतो क्षेत्र आणि उत्पादनामध्ये. आणि क्षेत्र आणि उत्पादनामध्ये जगामध्ये चहा उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आता वैशिष्ट्य आहे की चीनचा चहा लहान पानांचा आहे, लहान पाने, आणि भारताचा चहा मोठ्या पानांचा आहे, मोठी पाने. म्हणजे आमच्या असणाऱ्या आसाममध्ये चहाचं प्रमाण जास्त आहे पिकण्याचं. चहा प्रसिद्ध आमच्या आसामचा आहे. मग आसाम आमचा आणि भारत चीनपेक्षा जरी लहान असला तरी मोठ्या मनाचा आहे, म्हणून आमच्या चहाला मोठी पानं आहेत. आणि चीन जरी क्षेत्रफळानं मोठा असला, आर्थिकदृष्ट्या सक्षम असला, तरी सुद्धा त्याची पानं लहान आहेत, कारण तो संकुचित वृत्तीचा आहे, म्हणून लहान पानांचा तो आहे. मग आपण लक्षात ठेवूया, मोठी पानं कोणाची? आपल्या भारताची. मोठं मन आपल्या भारताचं आहे, मोठं मन आपल्या भारतातल्या आसाम राज्याचं आहे, म्हणून मोठ्या पानांचा चहा आमच्या आसाममध्ये, आमच्या भारतामध्ये पिकतो. ठीक आहे. आणि निर्यात विचार केला तर चहाची निर्यात सर्वात जास्त कोण जगामध्ये करत असेल तर श्रीलंका देश चहाची निर्यात सर्वात जास्त करतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पनामा या कालव्यास टिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. अटलांटिक महासागराचे, पॅसिफिकचे, हिंदी महासागराचे आणि भूमध्य सागराचे. तर पनामा कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 49. टिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. 1 कोळसा, 2 खनिज तेल, 3 नैसर्गिक वायू आणि 4 थोरियम. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अणुऊर्जा केंद्रामध्ये, अणुऊर्जा केंद्र जी आपल्या भारतामध्ये आहेत, भारतातच काय जगामध्ये जे अणुऊर्जा केंद्र आहेत त्या अणुऊर्जा केंद्रामध्ये जो वापर होतो, एक युरेनियम आणि दुसरं थोरियमचा वापर होत असतो आणि त्यांच्या नियंत्रित शृंखला तयार केल्या जातात आणि त्यानुसार वीज निर्मिती केली जाते, त्याला अणुविद्युत म्हणतात. मग भारतामध्ये थोरियमचे साठे सापडतात म्हणून भारतामध्ये थोरियम वापरतात. थोरियम अणु इंधन म्हणून वापरलं जातं थोरियमचा वापर. आणि मग युरेनियमचा सुद्धा वापर केला जातो. जगामध्ये सर्वात जास्त युरेनियमचा अणु इंधन म्हणून वापर करतात. अणुऊर्जा केंद्रामध्ये आपल्या भारतामध्ये थोरियमचा जास्त वापर होतो. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये थोरियमचं उत्पादन आपल्याला घेता येतं, मग थोरियमचे साठे सुद्धा आढळतात म्हणून. ठीक आहे. अणुविद्युत केंद्र आपल्या भारताचा विचार केला तर तारापूर आहे. त्यानंतर नियोजित जे आहे ते म्हणजे जैतापूर आहे. ही असणारी आपल्या महाराष्ट्रातील अणुविद्युत केंद्र आहेत आणि आपल्या भारतातलं सर्वात मोठं अणुविद्युत केंद्र होतंय ते म्हणजे जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. राजापूर तालुक्यामध्ये माडबन या ठिकाणी जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. हे असणारे जे प्रकल्प आहेत ते भारताचे आहेत. आता 50वा प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये एक आकृती दिलेली आहे मित्रांनो. तर खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय निवडा. आता ते ही अशी आकृती दिलेली आहे. इथं पाऊस येत्याला दाखवलेला आहे, इथं ढग आहे, इथं पाऊस येत्याला असं दाखवलेलं आहे, इथं असं टिंबा दाखवलं, इथं 3 लिहिलंय. 1 2 3 आकडे टाकलेत. हिमवृष्टी कुठं आहे? तर हे जे टिंबाचं आहे हे हिमवृष्टीचं, कारण गारा पडत्याला आपण बघतो ना तसा प्रकार इथं जो आहे कितवा क्रमांक दाखवायचा आहे तर 3रा क्रमांक जो आहे तो हिमवृष्टीचा आहे. आता ते प्रत्यक्ष तुम्ही बॅचला आल्यानंतर तुम्हाला टेस्टमध्ये तसे प्रश्न टाकून ते समजावून दिलं जाईल मित्रांनो. असं म्हणजे
अशी आकृती काढून लगेच समजलं असं होणार नाही. मग ती हिमवृष्टी कशी होते, हिमवृष्टी होण्यासाठी कारणीभूत कोण असतं, हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या TETच्या बॅचमध्ये घेणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे 51वा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, याला टिंबटिंब म्हणतात. एक परिवलन, 2 परिभ्रमण, 3 अक्षीय गती आणि 3 कक्षीय गती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वीची परिवलन गती ही अक्षीय गती म्हणून ओळखली जाते आणि पृथ्वीची परिभ्रमण गती ही कक्षीय गती म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो, हे कसं आहे, ते कक्षेमधून कसं फिरतं, आसाभोवती कसं फिरतं, या सगळ्या आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये आपण ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये घेणार आहे. मग त्यामध्ये उपसूर्य स्थिती काय आहे, अपसूर्य स्थिती काय आहे, उपभू स्थिती कशी असते, अपभू स्थिती काय असते, ह्या सगळ्या गोष्टी. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर ते कायम समान नसतं, ते कमी जास्त होत असतं. मग ते लंबवर्तुळाकार स्थितीमध्ये एकमेकाभोवती फिरत असताना त्यांची स्थिती कोणत्या काळात सर्वात जास्त लांब होते आणि कोणत्या काळात ते एकमेकाच्या जवळ येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये आपण घेतोय. त्यासाठी आपण ॲम्बिशियस अकॅडमीला अवश्य भेट द्या. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त. टिंबटिंब, रेखावृत्त, बृहद्वृत्त, विषुववृत्त आणि प्रकाशवृत्त. तर पृथ्वीचा जर विचार केला तर सर्वात मोठं अक्षवृत्त जर सांगायचं असेल तर ते विषुववृत्त असतं. हे जे आहे ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी, या पृथ्वीला हे फुगीर भाग आहे. हा जो फुगीर भाग आहे हे मधलं जे अक्षवृत्त आहे त्यालाच 0° अक्षवृत्त म्हणतात किंवा त्यालाच विषुववृत्त म्हणतात. हे सर्वात मोठं अक्षवृत्त मानलं जातं. आता अक्षवृत्तांची संख्या पृथ्वीवर किती आहे, अक्षवृत्त पृथ्वीवरती जी आहेत ती 181 आहेत. आणि रेखावृत्तांचा विचार केला तर पृथ्वीवरती रेखावृत्त जी आहेत ती 360 कल्पिलेली आहेत. आणि प्रकाशवृत्त समोरासमोरची 2 रेखावृत्त अशी घ्यायची की त्या 2 रेखावृत्ताच्या एका बाजूला अंधार असतो आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश असतो. असा पृथ्वीचे बरोबर 2 भाग करणारे समोरची 2 रेखावृत्त जुळवलेली घेतली की त्याला प्रकाशवृत्त म्हणतात. ठीक आहे. तर मित्रांनो, 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विषुववृत्त. त्यानंतरचा प्रश्न आहे माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट. टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. 1 कोशी, 2 गंडक, 3 गंगा, 4 ब्रह्मपुत्रा. तर चौथा पर्याय बरोबर आहे. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये हे माजुली बेट आहे. आता जगातलं नदीमध्ये असणारं सर्वात मोठं बेट माजुली आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये आहे. उत्तरेकडून ब्रह्मपुत्रा गेलेली आहे आणि तिची असणारी दक्षिणेकडून सुबानसिरी नावाची दुसरी उपनदी गेलेली आहे. आणि या दोन्हींच्या मध्ये जे बेट आहे त्याला माजुली बेट म्हणतात. या माजुली बेटाचं गेले 100 वर्षापूर्वी 1250 चौरस किमी हे क्षेत्र होतं. आता हे क्षेत्र काय झालंय तर 880 चौरस किमी क्षेत्र झालंय. आणि या बेटावरती 60 खेडी राहतात मित्रांनो, 60 खेडी. म्हणजे माजुली बेट चारही बाजूनं नदीचं पाणी आहे आणि मधीच ते बेट आहे. त्या बेटावरती 60 खेडी राहतात. ते 1250 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं होतं. पण गेल्या 100 वर्षामध्ये त्या नदीला येणारा पूर, बाजूचा कडा ढासळणं असं करून जवळपास ते 880 ते 900 चौरस किलोमीटर एवढंच क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे. बाजूचा भाग हळूहळू गेल्या 100 वर्षामध्ये कमी होत आलेला आहे. ठीक आहे. आता मग हे माजुली बेट हे नदीतलं सर्वात मोठं बेट आमच्या भारतामध्ये आसाम राज्यामध्ये आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. मग जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं, नदीतलं वगैरे नाही तर समुद्रात जरी असलं तरी चालेल, तर ते म्हणजे ग्रीनलँड नावाचं बेट आहे जगातलं सर्वात मोठं बेट. ते महासागरामध्ये आहे. आणि आमचं हे नदीमधलं असणारं भारतातलं तर आहेच, पण जगातलं नदीतलं सर्वात मोठं बेट असेल तर ते म्हणजे माजुली आहे. म्हणून 53चं उत्तर आहे.
मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना टिंबटिंब म्हणतात. एक बहिर्ग्रह, अंतर्ग्रह, उपग्रह आणि बटुग्रह. तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणारा जो सूर्य आणि लघुग्रह पट्टा यांच्यामध्ये कोणते ग्रह आढळतात? ते अंतर्ग्रह आढळतात. ते कसे? आता हा सूर्य आहे, हा सूर्य, सूर्यापासून क्रमानं सूर्याच्या जवळ बुध, शुक्र, पृथ्वी हे क्रमानुसार ग्रह आहेत, मंगळ, आणि यानंतर हा लघुग्रहांचा पट्टा आहे. त्यानंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे जे ग्रह आहेत, हे 4 ग्रह तिकडे आहेत, हे 4 ग्रह इकडे आहेत, यांच्यामध्ये लघुग्रह पट्टा आहे. आणि लघुग्रह पट्टा आणि सूर्य यांच्यामधील जे हे 4 ग्रह आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणतात. आणि या लघुग्रह पट्ट्याच्या पलीकडे जे 4 ग्रह आहेत त्यांना बहिर्ग्रह म्हणतात. आणि बहिर्ग्रहानंतर छोटे छोटे ग्रह आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात. इकडं असं आहे, बटुग्रह म्हणतात. आणि ग्रहाच्या भोवती फिरणारा जो ग्रह असतो त्याला उपग्रह म्हणतात. म्हणजे पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे. तर मित्रांनो सूर्य आणि लघुग्रह पट्टा यांच्यामध्ये अंतर्ग्रह असतात. मग कुणाचे किती उपग्रह आहेत, कोणते आहेत? क्षेत्रफळ कुणाचं जास्त आहे, आकारमान कुणाचं मोठं आहे, घनता कुणाची जास्त आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या असणाऱ्या बॅचमध्ये घेणार आहे. त्यासाठी ॲम्बिशियस अकॅडमीच्या या फोन नंबर, स्क्रीनवरती फोन नंबर आहे, त्या फोन नंबरशी संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष ॲम्बिशियस अकॅडमीला तुम्ही भेट द्या. त्यानंतरचा पुढचा असणारा प्रश्न आहे, ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब येतात. पुत्रजया, जॉर्ज टाउन, क्वालालंपूर, पेराक. तर क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे आणि तिथंच ट्विन टॉवर नावाची इमारत आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 56वा, गॅलिली पर्वतरांगा हा टिंबटिंबमधील सर्वात उंच प्रदेश आहे. जपान, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्रायल. तर इस्रायलमध्ये गॅलिली पर्वतरांग आहे. आता ती पर्वत शिखराची उंची जर विचार केला तर पर्वत शिखर गॅलिलीमध्ये हरमेरॉन नावाचं पर्वत शिखर आहे. त्याची उंची आहे जी 1208 मीटर आहे. समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असणारं ठिकाण हरमेरॉन हे गॅलिली पर्वतरांगेत आहे आणि ते इस्रायल देशामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 57, समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीबार असतो. तर समुद्र सपाटीवरती वायुदाब 1013.2 मिलीबार असतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वायुदाब जसं पृथ्वीच्या भूकवचाकडे येईल तसं वायुदाब वाढतो आणि भूकवचापासून जसं वरती जाईल तसं वायुदाब कमी होत जातो. आता मग वायुदाब आणि तापमान यांचं काय आहे, नातं काय आहे? तापमान विरुद्ध वायुदाब असतं. हे एवढंच तुम्हाला सांगितलं तर बाकीच्या नोट्स याचं काहीही लिहून द्यायची गरज नाही. त्यासाठी आपण ऑनलाईन बॅचमध्ये येणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी वायुदाब जास्त असतो त्या ठिकाणी तापमान कमी असतं आणि तापमान कमी असतं त्या ठिकाणी वायुदाब जास्त असतो. हे कायम ठरलेलं आहे आणि हे जे नातं आहे त्याचमुळं पृथ्वीवरती पाऊस पडतो. मग तो पाऊस कसा पडतो? पृथ्वीवरती ढगच काय येतात? आता नुकतंच महापुराचं झालं, ढगफुटीचं झालं. ढगफुटी का होते हे जे आहे त्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण यावर्षी ढगफुटी झाली, यावर्षी महापूर मोठा आला, या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं यावर्षी ढगफुटीवर प्रश्न येईल, महापुरावरती प्रश्न येईल आणि पृथ्वीवरती पाऊस येतोच कसा याही गोष्टी तुमच्या क्लिअर कराव्या लागतील आणि ते पुस्तकामध्ये वाचून समजणार नाही हे निश्चित आहे. तर त्यासाठी ॲम्बिशियसमध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग टिंबटिंब. चंद्राचा रोज बदलणारा जो भाग आहे, प्रकाशित भाग आहे, त्याला चंद्रकला म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता प्रश्न आहे की पौर्णिमे दिवशी
पूर्ण चंद्र म्हणजे चंद्राचा निम्म्यापेक्षा जास्त जवळपास 60% 59% भाग आपल्याला प्रकाशित दिसतो, पलीकडचा भाग मात्र दिसत नाही। मग तो जो असतो तो पूर्ण प्रकाशित भाग आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दिसतो। त्यानंतर अपभू स्थिती आणि उपभू स्थिती दिलेली आहे। पृथ्वीचं असणारं चंद्रापासून जास्त अंतर म्हणजे अपभू स्थिती म्हणतात आणि पृथ्वीचं असणारं चंद्रापासून अतिशय कमीत कमी अंतर त्याला उपभू स्थिती म्हणतात। मग ते अंतर किती असतं, ते अंतर का तसं निर्माण होतं, एक समान गतीत का चंद्र म्हणजे एकाच रेषेत एकाच अंतरावर चंद्र का राहत नाही, या गोष्टींचे उत्तर तुम्हाला ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच मिळतील। ठीक आहे, तर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 59, सागरी जलामध्ये टिंबटिंबचे प्रमाण सर्वात अधिक असते। 1 कार्बोनेट, 2 कॅल्शियम, 3 सोडियम क्लोराईड आणि 4 सिलिका। तर सागरी जलामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं। सोडियम क्लोराईड म्हणजे काय हो, मीठ, त्याला शास्त्रीय नाव सोडियम क्लोराईड आहे। हे असणारे मीठ सागरामध्ये जास्त प्रमाणात मिळतं। सागराच्या पाण्यातूनच सागराच्या पाण्यामध्ये भरपूर क्षार असतात आणि त्या क्षारापासूनच मीठ बनवलं जातं, म्हणून सागरी जलामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वाधिक असते। हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर। आणि त्यानंतरचा मित्रांनो 60वा शेवटचा प्रश्न घेतो। टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे। 1 पोर्ट सईद, 2 आसवान, 3 अलेक्झांड्रिया आणि 4 कैरो। कैरो शहराजवळ गिझा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे। आता मग कैरो कुणाची राजधानी आहे, तर इजिप्तची असणारी राजधानी कैरो आहे आणि तो येथील गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे। मग कुठं आहे, तर नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कैरो आहे, इजिप्तची राजधानी आहे। आता नाईल नदीकाठी इजिप्शियन संस्कृती उदयास आली, मग अशाच असणाऱ्या मग जगामध्ये तैग्रिस युफ्रेटिस नदीकाठी आली, सिंधू नदीकाठी संस्कृती उदयास आली। त्यानंतर हो हँग हो नदीकाठी एक संस्कृती उदयास आली। मग त्या संस्कृत्या कोणत्या आहेत ते आपण असणाऱ्या ॲम्बिशियस अकॅडमीच्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी या पाहणार आहे, म्हणजे नक्की खात्री देतो हा सामाजिक शास्त्र विषय तर 60 गुणांचा मी पेपर सेकंडमध्ये मीच घेणार आहे। त्याचबरोबर पेपर फर्स्टवाल्यांचा विचार केला तर सामाजिक शास्त्राचा भाग ते लेबल वेगळा आहे, परिसर अभ्यास हेच आहे कुठं फर्स्ट पेपरमध्ये, ते 30 गुणांसाठी आहे। मग आपली भाषा पेपर 1 भाषा 1 म्हणजे मराठी, भाषा 2 म्हणजे इंग्लिश, अंकगणित बुद्धिमत्ता म्हणजे गणिताचा भाग, या सगळ्या विषयांसाठी। त्याचबरोबर विज्ञान आहे, या विषयांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा शिक्षक आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये आहे आणि मग त्या विषयातले 30 पैकी 30 गुण किंवा 60 पैकी 60 गुण घेण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्या सर्व पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून पुढं काय येईल याचा अंदाज घेऊन संदर्भ ग्रंथांचा, इंटरनेटचा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जे परीक्षेला तुम्हाला येणार आहे ते मात्र क्लासमध्ये शिकवलं जाईल आणि त्याच्या नोट्स व्यवस्थितपणे दिल्या जातील की ज्यामुळं तुम्ही 90 काय 100पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स पडतील आणि तुम्ही या TETमध्ये क्वालिफाय झालेलं दिसाल। तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा खात्री देतो की ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुमचे जे जाणारे पैसे आहेत फीच्या संदर्भानं त्याच्या हजारो पट तुम्हाला फायदा देण्याचं काम नक्की आम्ही करू। त्यासाठी तुम्ही एकदा ॲम्बिशियस अकॅडमीला भेट द्या। मित्रांनो थांबूया, धन्यवाद।